नमस्कार, मी पवार सर आपल्या पुन्हा तुम्हाला पवार अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चरला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची प्रॅक्टिस सेट 1.2 हे आपण कंप्लीट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे उरलेले 2-3 एक्झाम्पल आहेत ते एकदम सिंपल एक्झाम्पल असल्या कारणाने आणि त्याच्या रिलेटेड असल्या कारणाने आपण तो टॉपिकचे जे तुम्हाला असले ते होमवर्कसाठी तुम्हाला तो एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही ते घरी सॉल्व करा. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये 1.2 संपल्यानंतर 1.3चा हा एक टॉपिक आहे ज्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे एक टॉपिक असणार आहे. डिटर्मिनंट हे क्रॅमर्स रूल्स आणि साधे डिटर्मिनंट अशा पद्धतीने त्याला सॉल्व केलं जातं. तर हे आपण ते आता बघणार आहोत. तर पहिले आपण मी डिटर्मिनंटची 1.3 प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला डिटर्मिनंट हे काय असतो, क्रॅमर्स रूल पद्धतीच्या डिटर्मिनंट कसं असतं ह्याचं मी थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो आणि नंतर मग आपण डायरेक्टली 1.3 हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला सुरुवात करू. तर आता बघा डिटर्मिनंट म्हणजे काय है ना. डिटर्मिनंट, आता डिटर्मिनंट म्हणजे काय तर डिटर्मिनंट हे केव्हाही या स्वरूपामध्ये लिहिलेलं जातं. कोणी कोणी असं लिहितं पण असं लिहिलेला डिटर्मिनंट म्हणत नाही, याला मॅट्रिसेस म्हणतात. जेव्हा तुम्ही 11-12ला येणार तेव्हा तुम्हाला ते समजेल की मॅट्रिसेस काय असतात. ओके, आता आपण सध्या काय बघतोय डिटर्मिनंट. डिटर्मिनंटला अशी स्ट्रेट लाईनच असली पाहिजे. जर तुमच्याकडून चुकून असं झालं तर ते डिटर्मिनंट नसून काय असेल, मॅट्रिक्स असेल. त्यामुळे तुम्हाला हे असं सॉल्व करता येणार नाही. तर आता मी तुम्हाला काय करतोय की डिटर्मिनंट हे काय असतं त्याची बेसिक इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपण डायरेक्टली टॉपिकला स्टार्ट केल्यानंतर हे बेसिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर समजलं, जर तुम्हाला हे सॉल्व करता आलं तर तुम्हाला प्रॅक्टिस सेटला डिफिकल्ट वाटणार नाही. आणि असं पण ते प्रॅक्टिस सेट मी सॉल्व करूनच देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूपही इझी वाटेल. फक्त तुम्ही मोर दॅन प्रॅक्टिस करा जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला स्पष्टपणे आणि क्लिअर तुम्हाला समजेल. ओके, तर आता डिटर्मिनंट म्हणजे काय तर बघा अशा जे लाईन्स असतात त्याला डिटर्मिनंट म्हणतात. याच्यामध्ये रो आणि कॉलम या गोष्टींचा उल्लेख केला जातो. आता रो म्हणजे काय तर जे अशी लिहिलेले असतील, सपोज आता ए लिहिलं असेल, बी लिहिलं असेल, हे रो स्वरूपात असेल. इथं सी लिहिलं असेल, इथं डी लिहिलं असेल. तर बघा जे हे अशा स्वरूपात असतील हे काय असतील, रो असतील. आणि जे असे उभ्या स्वरूपात असतात त्याला काय म्हणणार, कॉलम म्हणणार. मग रो आणि कॉलम तुम्हाला समजलेला असेल. आता डिटर्मिनंट सॉल्व करणं हा किती सोपा आहे बघा. आता डिटर्मिनंट मध्ये काय तर फॉर एक्झाम्पल काय असतात की आपण आता इथं काय घेऊ, ए है ना, इथं बी घेतो, इथं सी घेतो, इथं डी घेतो. हे आपला एक डिटर्मिनंट असेल. ए बी सी डी इज अ एनी नंबर्स, कोणतेही नंबर असू शकतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो पण नंबर असतील ते नंबर्स असू शकतात. आता ह्या डिटर्मिनंट याला कसं सॉल्व करायचं तर एकदम इझी टॉपिक आहे ते आपण घेऊ है ना. आता डिटर्मिनंट मध्ये कसं सॉल्व करतात तर आपण ते बघू है ना. हे तुम्हाला समजते ना मी काय सांगतो. आपण डिटर्मिनंटचे पूर्ण बेसिक कंप्लीट केल्यानंतर लगेच आपण 1.3 प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे क्रॅमर्स रूल हे पद्धत सर्व दिलेले आहेत आणि बेसिक तुम्हाला समजल्यामुळे तुम्हाला तो टॉपिक डिफिकल्ट वाटणार नाही. त्यामुळे थोडंसं बेसिक घेतोय आणि बेसिक झालं की लगेच आपण टॉपिकला सुरुवात करू. तर आता बघा डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आपण काय करतो, ए बी सी डी असे दिले असतील तर याच्याशी याला मल्टिपल करायचे असतात. केव्हाही बघा कोणताही नंबर असेल याच्याशी याला मल्टिपल करायची असते. म्हणजे सॉल्व कसं करणार डिटर्मिनंट ए इंटू डी. आता हे आणि याची मल्टिपल आणि जो नंबर असेल त्याच्यात मायनस सेकंड म्हणजे याची याला मल्टिपल म्हणजे बी इंटू सी. आता हे मल्टिपल झाल्यानंतर जो आन्सर असेल तो आन्सर आपला काय असेल, डिटर्मिनंट असेल. आता हे आपण इथं सॉल्व करणार आहेत. ओके, आता हे रो कोणतं असते, कॉलम काय असते तुम्हाला समजलं असेल. डिटर्मिनंट कसे असतात एक फॉर एक्झाम्पल म्हणून घेतो है ना. फॉर एक्झाम्पल म्हणून घेतो. डिटर्मिनंट तुम्हाला दिलं असेल 2 3 5 8 असं तुम्हाला डिटर्मिनंट दिलं असेल. याला सांगितलं त्यांनी सॉल्व द डिटर्मिनंट. तर तुम्ही कसं करणार है ना, याच्याशी याला मल्टिपल म्हणजे 2 इंटू 8 ओके, मायनस याच्याशी याला मल्टिपल म्हणजे 5 इंटू 3. 8 2 जा 16 मायनस 3 5 जा 15. 16 मधून 15 गेला किती आला 1 म्हणजे 1 हा तुमचा कायला डिटर्मिनंट आला. ओके, आता ह्या डिटर्मिनंटला कोणत्याही नंबर डिटर्मिनंटला केव्हाही कॅपिटल व्हेरिएबलने किंवा कॅपिटल लेटरनेच काय करतात दर्शवतात. जसं झालं आपलं काय कॅपिटल ए झालं, बी झालं म्हणजे ए टू झेड मध्ये कोणतेही कॅपिटल लेटरने याला डिटर्मिनंटला दर्शवतात. आणि कॅपिटल लेटर जे असतील ए टू झेड मध्ये त्या पद्धतीने करतात. मग आता तुम्हाला डिटर्मिनंट हे कसं असतं ते समजलं असेल. डिटर्मिनंटला ही लाईन स्ट्रेटच असते. अशा पद्धतीने जर कधी ते तुम्ही दिलं तर ते डिटर्मिनंट नसणार आहे ना. तर असं रॉंग केल्यानंतर तुमचं मार्क्स कापले जातील. त्यासाठी लक्ष दिलं गेलं पाहिजे तुमचं.
डिटर्मिनंट कसे असतात, डिटर्मिनंट सॉल्व कसे करतात त्याचे तुम्हाला समजलेलं असेल की एकदम इझी आहे. फक्त काय करायचं, क्रॉस मल्टिपल, याच्याशी याला मध्ये जो असेल तो काय असेल, मायनस असेल आणि जो येणारा असेल तो डिटर्मिनंट असेल. हे तुम्हाला समजलं असेल. आता ह्याच डिटर्मिनंटमध्ये एक टॉपिक आहे तो एक क्रॅमर्स रूल्स. ते क्रॅमर्स रूलचं पण आपण बेसिक घेऊ. बघा सेकंड टॉपिक असेल कोणतं, क्रॅमर्स रूल्स. क्रॅमर्स रूल्स. आता क्रॅमर्स रूल्समध्ये कसं असणार तर एकदम इझी आणि सिंपल गोष्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 3 ते 4 फॉर्म्युले व्यवस्थित पद्धतीने लर्न करायचे आहेत आणि ते फॉर्म्युले तुम्हाला समजलं असेल किंवा तुमचे लर्न झाले की मग तुम्हाला मल्टिपल डिव्हिजन ॲडिशन ते येत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात आणि ते क्रॅमर्स रूल्स पण तुम्ही सॉल्व करू शकता. ते इझी टॉपिक आहेत. हे बेसिक तुम्हाला समजलं की आपण जेव्हा एक्झाम्पल घेणार त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीने समजणारच आहे. ओके, तर आता पुढे बघा क्रॅमर्स रूल्समध्ये कसं असतं. क्रॅमर्स रूल्स सॉल्व करत असताना आपल्याला इक्वेशन दिलेले असतात. ते इक्वेशन कोणत्या स्वरूपात असतात तर स्टँडर्ड म्हणजे लिनियर इक्वेशन स्वरूपात असले पाहिजे. म्हणजे कोणता लिनियर इक्वेशन, आता तुमच्या माहिती असेल की लिनियर इक्वेशनच्या आतापर्यंत किती वेळेस बोललो असेल की लिनियर इक्वेशनची स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे तर ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. एक पुन्हा माझ्यासोबत बोला काय, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 किंवा कोणी असं पण असेल तरी चालेल, ax प्लस by इज इक्वल टू c तरी पण चालेल. ओके, अशा पद्धतीने क्रॅमर्स रूल असतात. आता या क्रॅमर्स रूल्समध्ये कसे असतात, इक्वेशन्स 2 इक्वेशन तुम्हाला दिलेले असतात. काय दिलेले असतात, इक्वेशन 2 दिलेले असतात. एक इक्वेशन दिलं जात नाही, 2 इक्वेशन दिले जातात. आणि ते 2 इक्वेशन मध्ये कसं असेल तर जो पहिला इक्वेशन असेल त्याला आपण पहिला इक्वेशन मानायचा. ओके, त्याला म्हणजे हा काय असेल, a1 असेल, हा b1 असेल आणि हा c1 असेल. सेकंड मध्ये काय असेल, मग जो सेकंड इक्वेशन दिला असेल कोणताही सेकंड इक्वेशन दिला असेल तो a2x असेल, b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 असे सेकंड इक्वेशन असतील. याचा अर्थ डिटर्मिनंटच्या क्रॅमर्स रूल्समध्ये आपल्याला a1 a2 b1 b2 c1 c2 ह्या गोष्टी लागतात. म्हणजे आपल्याला लिनियर इक्वेशन 2 लिनियर इक्वेशन दिले असतील त्याच्यामध्ये a1 a2 b1 b2 c1 c2 ह्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. हे तिथं समजून घ्यायचे ते कसे आहेत. मग हे तुम्हाला समजलं असेल की स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आहे. याच्यासाठी तुम्हाला क्रॅमर्स रूलसाठी तुम्हाला 3 ते 4 फॉर्म्युले लर्न करायचे असतील. त्यासाठी ते बघा, एक तुम्हाला कॅपिटल डी काढावं लागतं. काय काढावं लागतं, कॅपिटल डी. आता कॅपिटल डी म्हणजेच काय तर एकदम सिंपल असेल. जो हा तुमचा a1 असेल तो a1 ओके आणि याचा काय असेल a2 ओके. नंतर सेकंड काय असणार b1 b2 यांची डिटर्मिनंट. जर a1 इंटू a1 a2 b1 b2 किंवा रो मध्ये घेतला कॉमन मध्ये घेतला तरी तुम्हाला समजेल. आणि याला आपण काय करायचं, हा कशामध्ये दिसतंय डिटर्मिनंट मध्ये. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात आपण इथं पाहिलं. डिटर्मिनंट मध्ये काय असतं, याच्याशी याला मल्टिपल याच्याशी याला मल्टिपल मध्ये ज्या दोघांची सबट्रॅक्शन केली की तो डिटर्मिनंट सॉल्व होतो. अशा पद्धतीने आपल्याला इथं काय लागतो, कॅपिटल डी लागतो. मग कॅपिटल डी म्हणजे काय, a1 a2 b1 b2 ही काय असेल आपली काय असेल डी असेल. आता त्यासाठी आपल्याला काय लागतं, याच्यासोबत dx लागतं. काय लागतं, dx लागतं है ना. मी इथं लिहितो मोठ्या याच्या स्वरूप है ना. बघा आता डी मध्ये समजलं तुम्हाला. डी म्हणजे काय असेल, डिटर्मिनंट a1 a2 b1 b2 हे काय असेल आपला डी असेल. त्याच्यासाठी आपल्याला कॅपिटल dx लागेल. आता x म्हणजे काय, हा फॉर्म्युला बघा तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावं लागणार आहे. आणि हे फॉर्म्युले लर्न केल्याशिवाय तुम्हाला हे क्रॅमर्स रूल्स हे सॉल्व करता येणार नाही. ओके, तर आता बघा फॉर्म्युले लर्न करण्यासाठी काय करावं लागते, काहीतरी स्ट्रिक्ट. एकदम सोप्या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे, तुम्ही लर्न करू शकतात किंवा लक्षात ठेवू शकतात. ते कशा तर माझ्या मेथडने तुम्ही जर लक्षात ठेवलं तर बघा आता मी काय करतोय, एक्सला हा ए मानतो. काय मानतो, एक्सला सपोज ए मानतो आणि वायला मी काय मानतो, बी मानतो. एक्सला काय मानतो ए आणि वायला काय मानतो बी. याचा अर्थ डिटर्मिनंट मध्ये बघा, जर एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला,
बघा मी काय सांगतो ते कॉन्सन्ट्रेटने लक्ष द्या, नाही समजलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल हे ना. बघा आपल्याला क्रॅमर्स रूलसाठी काय लागतं, डी लागतं, dx लागतं, dy लागतं आणि त्यांचे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावं लागतील. हे व्हॅल्यूज फाइंड झालं की आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह होतं. तर त्यासाठी फॉर्म्युले हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, लर्न करावं लागेल. हे फॉर्म्युले जर तुमचे लर्न झाले तर तुम्हाला डिटर्मिनंट किंवा क्रॅमर्स रूल पद्धतीने तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला खूपच इझी जाणार आहे. तर आता बघा है ना, हे डी तर तुम्हाला समजलं की A1 A2 हा त्याचा फॉर्म्युला असेल, म्हणजे डी काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, dx काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता असेल. तर आता बघा, आता मी तुम्हाला बोललो की x हा काय असेल, a असेल आणि y काय असेल, b असेल. याचा अर्थ बघा, x ची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, a ला इग्नोर करायचा. म्हणजे x जर काढायचं असेल तर a इग्नोर करायचा, मग उरलं काय, b आणि c. ओके, जर आपल्याला y काढायचे असेल तर y ला मी काय मानलेलं आहे, b मानलेलं आहे. म्हणजे b इग्नोर केला तर मग b इग्नोर केला म्हणजे आपल्याला काय काय उरेल, a आणि c. मग ह्या अशाच पद्धतीने ह्याचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग आता बघा, x म्हणजे काय, a जर इग्नोर केला तर आपल्याकडे काय होईल, b आणि c. म्हणजे काय असू शकतं, b1 b2 c1 c2. हा dx चा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. dx चा फॉर्म्युला आपल्याला मिळाला असेल. आता तुम्ही dx चा फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल की कोणता, c1 c2. कोणी कोणी याला असं पण लिहू शकतं है ना, कोणी कोणी याला और असं पण लिहिलं तरी चालेल, c1 c2 b1 b2, नो प्रॉब्लेम. ओके, याला असं उलट सुलट पण केलं तरी काही हरकत नाहीये. त्याच पद्धतीने जर dy आपल्याला काढायचे असेल तर b y म्हणजे काय लक्षात ठेवणार, b म्हणजे b आपण काय करायचे, इग्नोर करायचं. मग b इग्नोर केलं तर उरला काय, c आणि a. मग तुम्ही याला असं पण करू शकतात, a1 a2 नंतर c1 c2, किंवा और याला तुम्ही असं पण लिहू शकता, c1 c2 a1 a2 है ना. मग आता बघा, d कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल, dx कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल, नंतर dy कसं काढायचं ते तुमच्या याचा फॉर्म्युला तुम्हाला समजलं असेल. आता x हे सर्व काढल्यानंतर आपल्याला काय लागतं, x लागतं. काय लागतं, x काढण्यासाठी आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. तो कसा, तर आता x असेल तर dx डिवायडेड बाय कॅपिटल D. याचा अर्थ हा जो डिटर्मिनंट मिळाला असेल त्याच्या आन्सरला या नंबरने काय, याच्या आन्सरने डिवाइड करायचा. त्याच पद्धतीने y ला पण काय असेल, dy अपॉन d. हे सर्व फॉर्म्युले लागतील. बघा तुम्हाला किती फॉर्म्युले लागणार आहेत, फक्त 5 फॉर्म्युले. 5 फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला तर समजलं असेल की जो d असेल तो a1 a2 b1 b2 असतो. a1 b2 कशावरून डिसाइड करतो आपण, इक्वेशनच्या याच्यावरून की पहिल्या इक्वेशनचा a1 असेल b1 असेल, दुसऱ्या इक्वेशनला a2 असेल b2 असेल, त्याच्यावरून आपण d डिसाइड करणार. dx काढण्यासाठी x मी तुम्हाला बोललो की x हा काय असेल, a असेल, म्हणजे येणारा डिटर्मिनंट मध्ये काय असेल, b आणि c असेल. y हा काय असतो, b असेल, म्हणजे येणारा आन्सर मध्ये c आणि काय असेल, a असेल. आणि x काढण्यासाठी काय असेल, x काढायचे असेल तर dx अपॉन d आणि y काढायचे असेल तर dy अपॉन d. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जर आपण यूज करून आन्सर फाइंड केला तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळते. पण ह्या प्रोसिजरने आपण जर पूर्ण कंप्लीट केलं तर यालाच काय म्हणतात, क्रॅमर्स रूल्स असे म्हणतात. मग सायमल्टेनियसली लिनियर इक्वेशन मध्ये आपण क्रॅमर्स रूल्स पद्धतीने पण असे सॉल्व्ह करू शकतो. आता आपण काय करणार आहे, डायरेक्टली हे तुम्हाला समजलं असेल. आता फॉर एक्झाम्पल मी न घेता डायरेक्टली प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करतो, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस सेट मधलं एक्झाम्पल तुम्हाला लगेच समजेल आणि आपण हे काय असणार आहे ते आपण बघू. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 आपण हे सॉल्व्ह करतो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिला नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे की फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला तुम्हाला अशा पद्धतीने एक्झाम्पल दिले आणि त्याच्यामध्ये काय करायचे, जे बॉक्स आहेत ना ते बॉक्स आपल्याला भरायचा आहे. आणि तुम्हाला आता स्पष्टपणे दिसतंय की हा डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व्ह करतो, तर क्रॉस पद्धतीने, हे तुम्हाला माहिती असेल. मग बघा, याच्याशी याला मल्टिपल केला, याच्याशी याला, तर इथं काय यायला पाहिजे, मग आपला 5 यायला पाहिजे है ना. नंतर काय करतो, मायनस याच्याशी याला, इथं जर 4 असेल तर इथं मग किती असेल, 2. याच्याशी याला आपण मल्टिपल करतोय. डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येईल ना तुम्हाला, कसं आपण सॉल्व्ह करायचं ते समजलं असेल. नसेल तर तुम्ही लक्ष द्या. अशा पद्धतीने इथं 4. आता बघा 3 5 जा 15 आणि 4 2 जा 8. या बॉक्समध्ये किती असेल, मग 15 असेल. हा मायनस 4 2 जा 8. आणि आता 15 मधून 8 गेला, 15 मधून 8 गेला तर किती उरतो, 2 आणि 5 7. किती, 7. 8 मधून
15मधून 8 गेला तर किती उरेल 7. अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन तुमचा सॉल्व झाला. समजला असेल डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचा. आता त्याच प्रॅक्टिसचे 1.3 मधला क्वेश्चन नंबर तुम्हाला सेकंड अशा पद्धतीने दिलेला आहे की त्याच्यामध्ये असं आहे, क्वेश्चन नंबर सेकंड असा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. याच्यामध्ये तुम्हाला हे डिटर्मिनंट तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला डिटर्मिनंट तुम्हाला दिलेले आहेत. क्वेश्चन असं त्यांनी दिलेले आहे तुम्हाला, है ना. आणि हे डिटर्मिनंट तुम्हाला काय करायचे तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचे. आता जसं आपण डिटर्मिनंट सॉल्व करतो त्याची व्हॅल्यू. तर आता बघा पहिल्या नंबरचा डिटर्मिनंट कसं तुम्ही सॉल्व करणार तुम्हाला माहिती असेल. इकडे लक्ष द्या, है ना. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. आता आपण दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन सॉल्व करतोय ते कशा पद्धती असतील तर बघा. पहिला क्वेश्चन असं दिलंय तुम्हाला काय की -1 4 2 असा डिटर्मिनंट दिला आपल्याला. हा सॉल्व करायचा. आपण तुम्हाला माहिती असेल डिटर्मिनंट सॉल्व करत असताना आपण काय करतो की -1 2 है ना 7 4 या डिटर्मिनंटला सॉल्व करत असताना काय करणार आपण इज इक्वल टू क्रॉस मल्टिपल. त्याच पद्धतीने बघा -1 × 4 हे झाल्यानंतर काय करतो मध्ये मायनस नंतर याच्याशी आलो मल्टिपल म्हणजे 2 × 7 म्हणजे आता 4 1 जा 4 म्हणजे -4 -4 2 जा 7 4 जा किती होतो 14. किती होतो 7 4 जा 7 2 जा 14. ओके. आणि त्यामुळे मायनस मायनस किती आला मायनस मायनस प्लस म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर किती येईल 18. आणि लार्जेस्ट नंबरची साईन आपण देतो ती मायनस. म्हणून याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 18. पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. त्याच पद्धतीने आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू. सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला असा दिलेला आहे 5 - 7 3 0. हे करता येईल तुम्हाला सॉल्व. क्रॉस मल्टिपलच करायचं. डिटर्मिनंट साधा डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं ते मी ते तुम्हाला शिकवतोय ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघा. 5 आता तुम्ही इथं करू शकतात बघा. 5 × 0 -7 × 3 5 0 जा 0 मायनस. ओके मायनस याच्या आन्सर किती 7 3 जा 21 -21 मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे 21. आणि आज 0 मधून गेला काय येईल प्लस म्हणून काही आन्सर येईल 21. म्हणजे सेकंड डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काय आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायला लावली डिटर्मिनंट पद्धतीने तर ती 21. थर्ड नंबर कसं दिलंय बघा. थर्ड नंबर हा इम्पॉर्टंट आहे. दिसायला तुम्हाला थोडं वेगळं वाटेल पण ते खूपच इझी आहे कारण की आपण रॅशनल इरॅशनल नंबरांची ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिपल कशी केली आहे हे तुम्हाला येत असेलच. आणि जर येत नसेल तर मागचे व्हिडिओज मी सर्व अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघा. तुम्हाला तिथे समजेल की रॅशनल इरॅशनल नंबरचे कसे असतील. आता बघा हा डिटर्मिनंट दिसायला असा आपला डिफिकल्ट वाटतो पण तो अजिबात डिफिकल्ट नाही एकदम इझी आहे. ओके. आणि तुम्ही जर कंटिन्यू लेक्चर बघत असाल तर तुम्हाला अजून तो खूप इझी वाटणार आहे. फक्त तुम्ही मोर दॅन प्रॅक्टिस करा तुम्हाला अजून समजेल. ओके. आता हे केल्यानंतर आपण पुढचे टॉपिक बघू. आता बघा त्यांनी काय दिले 7/3 नंतर 3/2 5/3 1/2 अशा पद्धतीने हा काय दिला आपल्याला डिटर्मिनंट दिला आहे. आणि या डिटर्मिनंटची आपल्याला काय करायला लावलेली आहे व्हॅल्यू काढायला लावलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण कशी करणार तर डिटर्मिनंट जसं सॉल्व करतो त्याच पद्धतीने. डिटर्मिनंटचा रूल काय आहे की डिटर्मिनंटचा रूल काय आहे याच्याशी याला मल्टिपल करणं म्हणजे 7/3 × 1/2 हा झाला पहिला टर्म. याच्याशी याला मल्टिपल. नंतर मध्ये जी असेल ती कोणती साईन असेल मायनसची. नंतर याच्याशी याला अजून मल्टिपल. याला अजून मल्टिपल केली तर काय सपोज 5/3 × 3/2. आणि तुम्हाला माहिती आहे हे रॅशनल इरॅशनल नंबरांची मल्टिपल कशी असते फेस टू फेस असते. त्यामुळे मी इथं काय करणार 7 1 जा 7 3 2 जा 6 मायनस 3 5 जा 15 3 2 जा 6. हे झालं तुम्हाला है ना. आता बघा आपल्याकडे रॅशनल इरॅशनल नंबरांची सबट्रॅक्शनसाठी मी तुम्हाला रॅशनल इरॅशनल नंबरमध्ये एक मेथड सांगितली होती की जर रॅशनल इरॅशनल नंबरांची सबट्रॅक्शन करायची असेल तर याच्याशी याला मल्टिपल याच्याशी याला मल्टिपल आणि याच्याशी याला मल्टिपल करून आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतं मध्ये. याच्याशी याला मल्टिपल सबट्रॅक्ट याच्याशी याला मल्टिपल डिवायडेड बाय यांच्याशी मल्टिपल. पण जर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर जर आपला सेम असेल तर आपण डायरेक्ट असं क्रॉस न करता सरळ पद्धतीने पण करू शकतो. हे आपला रूल आहे. हे तुम्ही 6th स्टँडर्डला शिकलेले असाल है ना. त्यामुळे मी डायरेक्ट असं करतो 7 - 15/6. ओके. तर त्यामुळे ते डायरेक्टली काय होऊन जाईल सबट्रॅक्शन होऊन जाईल. मग आता 7 मधून 15 जातो का नाही तर 15 मधून 7 गेला तर किती उरेल 7 मधून 15 गेला तर किती उरेल मग 8. किती उरेल 15 7 15 मधून 7 गेला तर किती उरेल 8 आणि डिवायडेड बाय
किती आला 6 आणि हा नंबर कोणता आहे मोठा नंबर, छोट्यामधून आपण मोठा नंबर सबट्रॅक्ट केला म्हणून आन्सर किती येईल मायनस. हा डिवाइड होतोय का 2 च्या टेबल में जातोय है ना. 2 च्या टेबल 2 3 जा 6 आणि 2 4 जा 10 म्हणजे काय आला आन्सर त्याचा काय आला -4/3 ही त्याची व्हॅल्यू आहे या डिटर्मिनंटची है ना. समजलं असेल तुम्हाला. रॅशनल इरॅशनल नंबरांची पण डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करणार, फक्त त्याच पद्धतीने क्रॉस आपण करणार आहे. आणि अशा पद्धतीने सेकंड नंबरचा एक्झाम्पल पण आपल्याला दिलेला आहे. आता हे सेकंड एक्झाम्पल झाल्यानंतर आपण थर्ड नंबरचा एक्झाम्पल आहे. तो थर्ड नंबरचा एक्झाम्पल असा त्यांनी दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये असं दिलेलं आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन युजिंग द क्रॅमर्स रूल्स या क्रॅमर्स मेथड. आणि आता मी आपण बोललो बेसिकमध्ये स्टार्टिंग चॅप्टर स्टार्ट करत असताना मी तुम्हाला हे डिटर्मिनंट कसं असतं, क्रॅमर्स रूल्स कसं असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं असेल. त्यानुसार आपल्याला इथं त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला काय करायचं क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने तुम्हाला हा इक्वेशन सॉल्व्ह करायचा आहे. लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे तेच त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता क्रॅमर्स रूल पद्धतीने कसं सॉल्व्ह करणार तर आपल्याला माहिती आहे. आपण डी काढणार, dx काढणार, dy काढणार आणि नंतर मग एक्सचा फॉर्म्युला वापरणार dx/d है ना, dy/d आणि त्या पद्धतीने आपण काय करणार क्रॅमर्स रूलच्या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूलने ह्या पद्धतीने याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार. ओके 2-3 एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला एकदम इझी वाटेल. त्यानंतर तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्हाला अजून जास्त इझी वाटेल. ओके तर आता आपण या इक्वेशन मी सॉल्व्ह करतोय है ना. बघा इक्वेशन जो आहे तो इक्वेशनला आपण काय करायचं इक्वेशन फर्स्ट आणि याला इक्वेशन सेकंड मानून घ्यायचा. ओके आता इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड मध्ये आपल्या डिटर्मिनंट मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या इक्वेशन मध्ये काय असतो a1 b1 असतो, दुसऱ्या इक्वेशन काय असेल a2 b2. तर आपल्याला ते कन्फ्यूज नको व्हायला पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं त्याची व्हॅल्यूज काय करून घ्यायची वापरून घ्यायची म्हणजे कसं किंवा लिहून घ्यायची. आता बघा मी काय करतो याच्यावरून आन्सर लिहितोय. ओके की a1 ची व्हॅल्यू मी काय करतो पहिल्या टर्म मधला 3, नंतर a2 म्हणजे कोणता असेल दुसरा इक्वेशन मधला पहिल्या टर्म्स मध्ये कोणता असेल 4 असेल. नंतर काय असेल b1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मधला हा 4. ओके समजते ना तुम्हाला. पहिल्या इक्वेशन मध्ये हा काय असेल a1 b1 है ना, हा असेल c1, हा असेल a1, हा असेल b1, हा असेल a2 b2 c2. पहिल्या इक्वेशन मध्ये a1 b1 c1, दुसऱ्या इक्वेशनचा जो असेल त्याला a2 b2 c2 अशा पद्धतीने मानायचे. मग आता तुम्हाला समजलं असेल की याची व्हॅल्यू ही, याची व्हॅल्यू ही, c ची व्हॅल्यू काय असेल. मग आता आपण क्रॅमर्स रूल पद्धतीने सॉल्व्ह करत असण्यासाठी आपल्याला पहिले काय काढावं लागतं डी काढावं लागतं. काय काढावं लागतं डी. हे तुम्हाला समजलं असेल इक्वेशन फर्स्ट मध्ये a1 b1 c1 असतो, इक्वेशन सेकंड मध्ये a2 b2 c2 असं आपण गृहीत धरायचं आणि त्या पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू पुट करायची. आता आपल्याला काय करणार आहेत आपण सर्वात पहिले डिटर्मिनंट सॉल्व्ह करत असताना आपल्याला पहिले काय करावं लागेल तर कॅपिटल डी ची व्हॅल्यू काढावं लागेल, नंतर dx, नंतर dy, नंतर x आणि नंतर y. आणि हे झालं की आपला डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल पद्धतीने सॉल्व्ह झाला. आता आपण डी बघा. पहिले मी काय करतो कॅपिटल डी काढण्याचे तुम्हाला पहिले मी फॉर्म्युला लिहून देतो किंवा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल सांगा फॉर्म्युला काय असेल. फॉर्म्युला असेल a1 a2 b1 b2 समजलं. आणि या फॉर्म्युलामध्ये आता आपण काय करणार आपण कॅपिटल डी काढणार आहे. मग त्याच्यासाठी हा डिटर्मिनंट आपल्याला घ्यावा लागेल, सॉल्व्ह करावा लागेल. हा फॉर्म्युला आता तुम्हाला माहिती असेल. आता व्हॅल्यू पुट केला a1 काय आपल्याकडे a1 किती आहे 3, a2 किती आहे है ना, a1 किती आहे 3, b1 किती आहे किती आहे -4 नंतर त्या पद्धतीने a2 किती आपल्याकडे 4 आणि b2 किती आपल्याकडे b2 किती आहे 3. हे झालं. हे व्हॅल्यूज मी कसे घेतले तुम्हाला समजलं असेल. या इक्वेशनमध्ये a1 a2 b2 त्या पद्धतीने मी फक्त या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकलेले आहेत. किती सोपा आहे बघा. 2-3 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला खूप इझी वाटेल आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. एक वेळेस तुम्हाला समजलं की तुम्हाला पुन्हा सॉल्व्ह करायला खूप मजा वाटणार आहे. त्यासाठी तुम्ही त्याला व्यवस्थित पद्धतीने बघा. ओके आता हे झालं की नंतर आपण काय करणार याच्याशी याला मल्टिपल. आता मी डायरेक्टली काय करतो स्टेप बाय स्टेप न करता डायरेक्टली करू शकतो कारण की आता तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतं आहे ना. तर मी काय करतो बघा 3 3 जा 9 -4 4 जा 16 आणि -16 किती -16 म्हणजे मायनस मायनस प्लस म्हणजे 9 + 16 म्हणजे किती आले ते है ना 25.
25. याचा अर्थ मला कॅपिटल डी किती मिळाला, 25 मिळालेला आहे. कॅपिटल डी किती मिळाला मला, 25. आता बघा कॅपिटल डी काढत असताना ही जी डिटर्मिनंट असेल डी ची व्हॅल्यू केव्हाही नॉन झिरो असली पाहिजे. जर तो झिरो आला तर तिथं पुढे डिटर्मिनंट सॉल्व करायचा नाही है ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण काय करावं लागणार आहे, डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर जर डिटर्मिनंट डी हा जर झिरो आला तर त्याला पुढे सॉल्व करायचा नाही, कारण की येणारा आन्सर पुढे तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी बघायचा की कॅपिटल डीचा डिटर्मिनंट हे काय असला पाहिजे, नॉन झिरो असला पाहिजे केव्हाही. जर झिरो असला तर पुढे सॉल्व करण्याची आवश्यकता नाही, कारण की ते पुढे सॉल्व होणार नाही. अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे 25. तर याचा अर्थ आपला तो नॉन झिरो आहे, त्यामुळे आपण पुढे सॉल्व करू शकतो. आता हे सॉल्व झाल्यानंतर है ना, हे सॉल्व झाल्यानंतर आता आपल्याला काय लागणार है ना, हे सॉल्व झाल्यानंतर आपण आता काय करणार, dx काढणार. काय काढणार, dx. आणि dx काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. dx काढण्याचा फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला, x हा काय असेल, a असेल. तर a सोडल्यानंतर आपल्याकडे काय होतो, b आणि c. तर आपण काय असणार आहे, c1 नंतर c2, b1 b2. कोणी कोणी याला b1 b2 नंतर c1 c2 पण घेतलं तरी चालेल. ओके, याच्यात व्हॅल्यू मी पुट केलं. c1 आपल्याकडे पहिल्या इक्वेशन मध्ये किती आहे, 10. c2 मध्ये c2. ओके, नंतर बघा हे व्यवस्थित पद्धतीने व्हॅल्यू टाकायच्या, ते नाहीतर आपल्याकडे रॉंग होईल. ओके, c1 काय आपल्याकडे 10. ओके, नंतर c2 किती आहे, 5. नंतर b1 किती आपल्याकडे, -4. नंतर b2 किती आपल्याकडे 3. आणि हा डिटर्मिनंट अजून सॉल्व करा. 3 10 जा 10 3 जा 30. नंतर 5 4 जा 20 है ना, -20. नंतर काय आला 30 मायनस प्लस 20. 30 आणि 20 किती आले, 50. किती आले, 50. याचा अर्थ आपल्याकडे dx किती मिळाला, 50 मिळाला. किती मिळाला, dx किती मिळाला, 50 मिळाला. हे समजलं असेल तुम्हाला. आता dx काढल्यानंतर आपण काय करणार, आता dy काढणार आहे. काय काढणार आहे, dy है ना. dy काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल. y म्हणजे काय, तर y म्हणजे काय असेल, b असेल. म्हणजे b सोडल्यानंतर आपल्याकडे काय उरतो, c आणि a उरतो. म्हणून मी काय घेणार, a1 a2. नंतर y म्हणजे काय असेल, b असेल, तर मग मी b नाही घेणार. काय घेणार मग, c1 c2. हे तुम्हाला फॉर्म्युला समजलं असेल है ना. याच्यात पण व्हॅल्यू पुट करू. a1 आपल्याकडे किती आहे, 3. a2 किती आपल्याकडे, a2 किती आहे, 4. c1 किती आपल्याकडे, 10. नंतर c2 किती आपल्याकडे, 5. आणि याचं पण डिटर्मिनंट सॉल्व करणार. डिटर्मिनंट याच्यात पण सॉल्व करता येईल तुम्हाला है ना. याचं डिटर्मिनंट कसं सॉल्व करणार, 3 5 जा 15 3 5 जा 15 मायनस 10 4 जा 40 10 5 जा 40. ओके, आता बघा हे तुम्हाला समजलं असेल है ना. आता आपण काय करणार आहे की dy पण आपल्याकडे मिळालेला आहे. आता 3 5 14 आणि बरोबर. ओके, आता 15 मधून 40 जातो का नाही, मग 40 मधून आपण काय करणार, 50 काय करणार, मायनस करणार. आणि जर 40 मधून आपण जर कधी 50 मायनस केला तर काय उरतो, तर आपल्याकडे 40 मधून किती उरणार आहे ना, 30 25 30 40 किती उरेल, 25. 40 मधून 15 गेला तर किती उरेल, 25. मोठ्या नंबरची साईन कोणती, मायनस, म्हणून किती येणार आहे, हा मायनस आन्सर येणार आहे. याचा अर्थ आपल्याला dy काय मिळाला, dy आपल्याला मिळालेला आहे -25. बघा आपल्याला व्हॅल्यू काय करायची होती, d आपण काढलं, नंतर dx काढला, नंतर आपण dy काढला. आता dy काढल्यानंतर आता आपण x काढणार आणि नंतर काय काढणार, y काढणार. मग x काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे ना, हे d लक्षात ठेवा, हे इरेज करतो मी. ओके, आता x काढण्याचा जर फॉर्म्युला आपल्याकडे काय, कॅपिटल dx अपॉन d हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आणि आपल्याकडे dx किती मिळाला आहे, dx आपल्याला मिळाला आहे 50, म्हणून टाकलं 50. आणि d किती मिळाला आहे 25. मग 25 म्हणजे 25 टू जा 50 म्हणजे 2/1. म्हणजे आपण जर x मानलं 1 लिहिलं नाही तरी चालतं, कारण की न्यूटन आहे त्यामुळे 2. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 है ना. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2 है ना. आता आपण काय करणार, y करणार. y किती आहे, y dy अपॉन d, dy अपॉन d हा आहे. मग आता बघा dy किती मिळालं आपल्याला, -25
25 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू पण किती आहे 25 म्हणजे 25 म्हणजे 25 म्हणजे 25 म्हणजे आन्सर किती आला 1 आणि हा मायनस म्हणून 1 म्हणून वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -1 याचा अर्थ आपल्याला x मिळालेला आहे 2 आणि y मिळालेला आहे -1 आणि हा आपला असेल क्रॅमर्स रूल्स पद्धतीने डिटर्मिनंट सॉल्व करण्याचा. हे तुम्हाला समजलं असेल ते किती सोपं आणि सिंपल आहे असं है ना. आता आपण पुढचे एक्झाम्पल अशाच पद्धतीने क्रॅमर्स रूल्सचे आपण एक्झाम्पल घेणार आहोत है ना. ते आपण कंटिन्यू करू. ओके.